मी परवाच एक रील टाकली होती की कर्नाटकमधून एक आजोबा आले होते. त्यांना कुठं रस्ता मिळत नव्हता. मी त्यांना तो हॉस्पिटलमध्ये त्यांना पास केलं, तिकडं परत एकदा सोडलं. त्यांना कन्नड नुसता बोलता येत होतं, त्यांना मराठी माहीतच नव्हतं. मी ऍक्च्युली दुसऱ्या माणसाला फोन केल्यानंतर काय बोलतात ते मला समजावून सांगा. मग ते मला सांगितले त्यांना असं असं हॉस्पिटलमध्ये जायचं आहे, ते हरवलेत. हे मी सोडून मग त्यांना. क्या बात आहे. ती रील टाकलेला तुम्ही? रील टाकलेली आहे मी ती. तुम्ही ऍक्च्युली बघू शकतात. बहुतेक त्या रील्समध्ये मला इतके म्हणजे कमेंट्स छान आलेले आहेत. एक दोन कमेंट्स असे निगेटिव्ह आलेत, पण ठीक आहे बाबा, असू दे म्हणून. सगळ्यात पहिला तर धन्यवाद या पॉडकास्टमध्ये तुम्ही आला अजित. मी तुम्हाला सगळ्यात पहिला प्रश्न हाच विचारेन की ज्या व्हिडिओमुळं आपण नाबू मामांना बोलवलं त्या रीलची काय स्टोरी आहे? रीलची स्टोरी म्हणजे कसं, ऍक्च्युली रुई फाट्यावर मी हॉटेलमध्ये थांबलो होतो. ठीक आहे. तर नाबू मामांची ओळख माझी जुनीच आहे आणि ते काहीतरी कामासाठी चालले होते सकाळी 5:30ला. ठीक आहे. आणि सहजानसहजी ते असंच डायलॉग मारत येत होते, म्हणतच येत होते. ठीक आहे. काय मामा बऱ्याच दिवसांनी भेटला काय म्हणलं. हो म्हणलं, तिकडे कामाला चालू आहे म्हणलं. एक डायलॉग म्हणा म्हणलं, तुमचा एक व्हिडिओ करतो म्हणलं. आणि मी असंच थोडंसं इकडे तिकडे रील्स बनवतच होतो त्या काळी. म्हणजे असं एक दोन वर्षापूर्वीचा व्हिडिओ आहे हा. बरं ठीक आहे. 2 वर्षापूर्वीचा व्हिडिओ आहे. मी जस्ट लेटेस्ट लॉन्च केलेला आहे तो. मग म्हणलं एक व्हिडिओ म्हणा म्हणलं. बरेचसे मंडळी तिथे असायचे चहा पिण्यासाठी किंवा असं वॉकिंगसाठी. तर त्यावेळी नाबू मामा आले होते. त्यावेळी त्यांनी एक हा डायलॉग म्हणला. म्हणलं एक नंबर झालाय म्हणलं डायलॉग, मी तुमचा हा व्हिडिओ व्हायरल करतो. त्यांनी म्हणलं ठीक आहे, बिंदास करा, त्यांच्या शैलीपती. आणि त्यानुसार मी तो डायलॉग 2 वर्षापूर्वी केला होता, पण आता जस्ट लॉन्च केला. तो व्हिडिओ व्हायरल तुफान झालेला. आणि त्यांच्यासाठी म्हणजे आणखीन एक, तुम्ही जसं बोलला होता ना, तसा अजून एक मला मेसेज आला होता की छोट्याशा म्हणजे मूवीमध्ये काम करू शकतात त्यामुळे. क्या बात आहे. ऍक्च्युली कोल्हापूरचे कोणतरी ते दिग्दर्शक आहेत, नाव आता तो आहे, त्यांचं फॉलोअप मध्ये आहे की नाही बघा नंतर म्हणलं. तुम्हाला काय वाटतं की अजित, ऍक्च्युली एखादा इन्फ्लुएन्सर व्हिडिओ अपलोड करतोय, व्हिडिओ पोस्ट होतोय, त्याला बरेच लाईक्स येतात, कधी कधी नाही येत, पण तुमच्यासाठी काय महत्वाचं आहे की एखादी रील आपण अपलोड केलो तर त्याच्या बदल्यात तुम्हाला काय अपेक्षित आहे? नाही, आता कसं आहे, रील्स ही अपलोड करण्यासाठी आपण म्हणजे आपल्याला काय हवं आहे म्हणून आपण रील्स अपलोड करायचं नाही. ठीक आहे. आपल्याला जे काही लाईक्स वगैरे मिळणार आहे किंवा काय, ह्यासाठी अपलोड करणे. आपण एक सोशल ऍक्टिव्हिटी म्हणून मी तर काम करतोय. ठीक आहे. आणि लोकांना कसं आहे, त्याच्यामुळे कसं आहे, प्रेरणा मिळते. आता मी एक थोडंसं सोशल ऍक्टिव्हिटीमध्ये जातोच. आता जसं नाबू मामांना जशी संधी मिळाली तुमच्यामुळे, ठीक आहे, तसं बऱ्याच लोकांना तशी संधी मिळावी अशी माझी इच्छा असते. किंवा बऱ्याच लोकांना माझ्याकडून मदत होत असते. ही मदत जाणीवपूर्वक चांगली हो. ठीक आहे. आता बऱ्याच वेळ मला कमेंट्स मध्ये असं येते की बाबा तुम्ही व्हिडिओसाठी तुम्ही व्हिडिओ करताय काय. नाही म्हटलं, तसं असतं तर मी पैसे वगैरे कमवतोय भरपूर म्हटलं, पण लोकांना ही प्रेरणा मिळेल. आज ही माणुसकी टिकलेली आहे. ठीक आहे. माणुसकी टिकलेली आहे. माणूस अजून जागा आहे. आता मी परवाच एक रील टाकली होती की कर्नाटकमधून एक आजोबा आले होते. त्यांना कुठं रस्ता मिळत नव्हता. मी त्यांना तो हॉस्पिटलमध्ये त्यांना पास केलं, तिकडं परत एकदा सोडलं. पैसे वगैरे काय लागते त्यात. खरंय. त्यांना कन्नड नुसता बोलता येत होतं, त्यांना मराठी माहीतच नव्हतं. मी ऍक्च्युली दुसऱ्या माणसाला फोन केल्यानंतर काय बोलतात ते मला समजावून सांगा म्हणलं. लाऊडस्पीकर करून. लाऊडस्पीकर. मग ते मला सांगितले, म्हणलं त्यांना असं असं हॉस्पिटलमध्ये जायचं आहे, ते हरवलेत. हे मी सोडून मग त्यांना. क्या बात आहे. ती रील टाकलेला तुम्ही? रील टाकलेली आहे मी ती. तुम्ही ऍक्च्युली बघू शकतात. बहुतेक त्या रील्समध्ये मला इतके म्हणजे कमेंट्स छान आलेले आहेत. एक 2 कमेंट्स असे निगेटिव्ह आलेत, पण ठीक आहे बाबा, असू दे म्हणलं. मला तर असं वाटतं ऍक्च्युली, आता आम्ही युट्यूबमध्ये काम करतो, इंस्टाग्राममध्ये जास्त करत नाही, पण मला असं वाटतं की जसं की एनी पब्लिसिटी इज पब्लिसिटी. तुमच्या व्हिडिओवरती म्हणजे ऍज अ व्हिडिओ व्ह्यू वाढण्यासाठी जेवढे कमेंट येतात ते चांगले असू देत, वाईट असू देत, पण कमेंट येतात म्हणजे आपल्याकडे कोणतरी बघतंय किंवा आपण काहीतरी असं करतोय की लोकांना त्याच्यावर बोलू वाटतंय, हे महत्वाचं आहे. आता मी अजून एक विषयावर येतो की बाबा, इन्फ्लुएन्सर बनावं हे स्वप्न तुमचं आधीपासून होतं का, किंवा कितीपर्यंत आलंय ते, कुठल्या ट्रॅकवर आहे? नाही, ऍक्च्युली इन्फ्लुएन्सर बनणं हे माझं स्वप्न नाही, पण लोकांच्या मध्ये जागृती निर्माण करणे हा माझा एक विषय आहे. जसं की मी मुंबईचे तुमचे हुसेन मंसुरी ते आहेत, किंवा आपला विनोद किंवा पजारा, किंवा बरेचसे असे आहेत, अवधूत म्हणून एक आहेत, त्यांच्याशी बोलणं होतं माझं. तर कसं आहे, ते लोक पण कसं आहे, लोकांच्या मदतीला धावून जावं आपण, हे आपलं सांगणं आहे लोकांना. इन्फ्लुएन्सर म्हणे हे नाही, पण लोकांना मदत पोहोचावी किंवा लोकांपर्यंत आपलं काम चांगलं होतं हे आपण लोकांना सांगितलं पाहिजे. ठीक आहे. त्यामुळे कसं आहे, इन्फ्लुएन्सर होणे हे काय म्हणजे डोक्यात नाही, पण लोकांच्यापर्यंत चांगली मदत पोहोचते किंवा लोक आजही चांगली आहेत हे आपण दाखवून दिलं पाहिजे. तुमचा व्हिडिओ बघून तसं करू वाटतं समोर. बरेच लोक करू देत असं माझी इच्छा आहे. आता लोक म्हणतात ना, व्हिडिओ तुम्ही पैशासाठी, आता इंस्टाग्रामला काय पैसे मिळतात? खरंय, काहीच मिळत नाही. खरं
इंस्टाग्रामला पैसे कसं आहे, आपल्या घरची परिस्थिती पासून मी बघत आलेलो आहे. ठीक आहे, आमच्या वडिलांना फीड्स येत होत्या. ठीक आहे, ते म्हणजे वडगाव बाजार समितीला जॉबला होते. ठीक आहे, त्यांना जवळपास एक 30 वर्ष झाले फीड्स होते ते, बरोबर आहे काय. आठवड्याला एकदा फिट यायची, अशी त्यांची अवस्था व्हायची. त्यांना काय समजत नसायचं. मग त्यावेळी आमच्या लोकांना ज्यांनी म्हणजे वडिलांना ज्यांनी मदत केलेली आहेत, ठीक आहे, त्यामुळे आज मी इथं आहे. क्या बात. 30 वर्ष त्यांनी फीड्स येत येत काम करत केलं. ठीक आहे, प्रत्येक वेळी ऑफिसमध्ये पडणार, कोणतरी येऊन सोडणार प्रत्येक वेळी. आणि बऱ्याच वेळी त्यांना म्हणजे ऑफिसमधून घालून म्हणजे असं प्रॉब्लेम असल्यामुळे ते घरी पण आमच्या ऑफिसवाल्यांनी पण तिथून समजून घेतले. बऱ्याच वेळा त्या कबनूर चौकात पडले, इचलकरंजीच्या स्टँडवर पडले. ठीक आहे, ह्या जडणघडणीतून ते 30 वर्ष कसं बसं काम केलं त्याने. ठीक आहे, त्यामुळं मला आजही वाटतं माझ्या वडिलांना काही लोकांनी मदत केली त्यावेळी. ठीक आहे, त्यामुळे मला आज इथं हे स्थान मिळालेलं आहे. नाही अजित, मी कट करतो ऍक्च्युली. हे कदाचित तुमच्या वडिलांच्या बरोबर ज्या गोष्टी व्हायच्या त्या बाकीच्या, जसं की तुम्ही ते कन्नडच्या मामांचं बोलला की त्यांना अडचण होती की त्यांना बोलता येत नव्हतं मराठी किंवा कळत नव्हतं. अशा अडचणीत अडकलेल्या लोकांचे व्हिडिओ करून फक्त त्यांना व्हिडिओ व्ह्यूज करण्या म्हणजे व्ह्यूज मिळवण्यासाठी न करता त्यांना मदत व्हावी हीच इच्छा आहे. कारण आता लाईव्ह एक्झाम्पल मामांचं आपण घेऊ शकतो की त्या व्हिडिओमुळे आपण चॅनलवरती मामांना मग असं अनेक ठिकाणी असं अजून काही एक्झाम्पल आहे का, एखादा व्हिडिओ तुमच्या आठवणीतला किंवा एखादा रील अशी कुठल्या आठवणीतली की बाबा ती परत विसरू शकत नाही ती गोष्ट. रील म्हणजे आता आमच्या गावातले अजून एक चौगुले अण्णा आहेत. काय त्यांना मी रोज नेहमीच जाताना बघत असतो. तो माणूस तुम्हाला सांगतो, जवळपास रोज संध्याकाळी रात्री आमच्या आभारपाटा रोडला तिकडे एक 2 किलोमीटर असेल ना ते चौगुले माळा, 2-3 किलोमीटर असं तो चौगुले माळा रोज रात्री 9ला चालत जातात. बर. आणि एकटेच त्या तिथे राहतात, एकटेच त्या शेतामध्ये एकटेच राहतात. एकटेच राहतात म्हणजे घरात फॅमिली वगैरे असते. फॅमिली त्यांची घरी असते इकडे गावात राहतात. पण ते एकटेच राहतात. हा, त्यांचंही वय सेम यांच्यासारखं 75 वय आहे. रोज चालत जातात संध्याकाळी रात्री 9ला. आत्ताच्या काळात कसं आहे, बिबट्या आला, हे झालं ते झालं, माणूस न घाबरता तो तिथं राहतो. ठीक आहे, म्हणजे ते आजोबा. तर त्यांना मला सोडणं दिसलं की मी थांबतोयच. प्रत्येक वेळी मी व्हिडिओ करत नाही. एक व्हिडिओ टाकलेला मी त्यांचा, पण मला आपसूक असं मी थांबतो तिथं. माणूस कसं 75 वय आहे. आजकालची पिढी कशी आहे तुम्हाला माहिती आहे. एकटे जर दिसले ना मी त्यांना, तिथं मी थांबतो. त्यामुळे तिथं मी त्यांना सोडून, आता माझी त्याच्यामध्ये एक रील आहे. ठीक आहे, आणि त्यांना इतकं बरं वाटतं ना, आणि ते पुढच्याला जर समाधान होतं आपल्याला पण किती समाधान येतं हे तुम्ही समजून घ्या. समाधानवरून आठवलं की अशा लोकांच्या कमेंट्स काय आठवणीतल्या की बाबा व्हिडिओवरती म्हणजे भलेही आपण छोटे क्रिएटर असलो किंवा आपलं भलेही चॅनल किंवा आपलं इंस्टाग्रामचं पेज लहान असलं, पण व्हिडिओ तर आपले तुफान व्हायरल होतात. लोकांचे असे कमेंट्स काही आठवणीत राहिलेले कमेंट्स वगैरे असे काही आठवणीत राहिलेले कमेंट्स म्हणजे असं आहे की खूप चांगलं काम आहे तुमचं चालू. बऱ्याच लोकांना म्हणजे खूप चांगले तुम्ही म्हणजे कमेंट्स आहेत, चांगलं करताय. बाहेरून पण कधी कधी म्हणजे असं बोलणं येतं की बाबा कशाला करायलायस, यात टाइमपास कशाला घालवायलायस. ठीक आहे, किंवा गावात मी पहिलाच व्हिडिओ केला होता की मदतीचा. मग बऱ्याच वेळ मला कळालं की म्हणजे स्वतःच्या ह्याच्यासाठी तू हे करतोस काय. नाही म्हणलं, आमच्या वडिलांना ज्यांनी प्रत्येक वेळी मदत केली होती, नरुद्दीन संधी म्हणून आहेत होते ते, ऍक्च्युली ते वारले. प्रत्येक वेळी आमच्या वडिलांना ते म्हणजे घेऊन येत होते. मी त्याच्या मदतीचा व्हिडिओ केला होता जस्ट. ठीक आहे, मग तो डिलीट केला. ठीक आहे, मला त्यावेळी पहिल्यांदा म्हणजे डिलीट का केला किंवा मी पहिल्यांदाच केला होता. आणि ते कोण लोकांनी काय रिप्लाय वगैरे काय असं दिलं नाही. म्हणजे मी इंस्टाग्रामला टाकला नव्हता तो, जस्ट एक स्टेटसला ठेवला होता. तो फर्स्ट टाइम केला होता. पण मी ठीक आहे गावात असू दे जाऊ दे. पण त्याच्यानंतर मी बरेचसे असे व्हिडिओ म्हणजे एक युट्यूबवर व्हिडिओ टाकला होता की जो आपण पूर येतो ना, पूर आल्यानंतर जनावरांना म्हणजे लोकांना कसं मदत होते राहण्यासाठी वगैरे, तर जनावरांना खाण्यासाठी काय मिळणार हा एक व्हिडिओ बनवलेला आहे. तो आता मी तोही अपलोड करतोय, कारण तो 2 वर्षापूर्वीचा व्हिडिओ आहे. ठीक आहे, त्यामध्ये मी जनावरांसाठी चारा म्हणजे थोडक्यात काय असे ना तो देऊन आला, प्रोव्हाइड केला होता. हे सगळ्या ह्या व्हिडिओची सिलेबसची सुरुवात कधी झाली की असे नाभोमावांसारखे असे गावातले व्हिडिओज वगैरे बनवून टाकणे? हे एक व्हिडिओ महत्वाचा आहे. 2025चा व्हिडिओ ऍक्च्युली आहे तो. आपल्या म्हणजे 2025ला बहुतेक मोठाच पूर आला होता, बरोबर आहे काय, गेल्या वर्षी. आणि 2016ला एक नदी आपली कोरडी पडली होती बहुतेक 2016लाच काय तर, पंचगंगा नदी. तर मी आणि एक माझे एक मित्र आहेत पवन कवडे म्हणून. ठीक आहे, ते आता पुण्याला असतात. 2016ला आम्ही गाडी घेऊन गेलो होतो 2 व्हीलर, आणि त्या नदीमध्ये आम्ही गाडी घेऊन गेलो होतो सेंटरमधनं. तिसऱ्या का दुसऱ्या जॅकवेलपर्यंत पाणी नव्हतंच तिथं त्यावेळी. ठीक आहे, पंचगंगा नदी. तर म्हणजे त्यांना म्हणलं चला म्हणलं. मग
तो व्हिडिओ केला होता मी त्यावेळी, आणि 2025चा एक पूर आलेला व्हिडिओ होता. ठीक आहे. तर मी त्या व्हिडिओमध्ये असंच सांगितलं आहे, प्रत्येकाची वेळ येते म्हणले. बरोबर आहे. क्या बात. तर तो सुरुवातीला तो म्हणजे कोरडी नदी आहे ना, ती दाखवली, त्याच्यानंतर भरलेली पूर्ण नदी दाखवली, आणि त्या व्हिडिओजला इतके लाईक्स आले ना, तो माझा पहिला व्हिडिओ इतका म्हणजे व्हायरल झाला. 3 लाखाच्या पुढे त्याचं. क्या बात आहे. म्हणजे ते मोटिवेशन पण लोकांना चांगलं वाटलं, आणि माझ्यासाठी पण एकदम बेस्ट झाले ते.